आपण पाहत आहात राष्ट्रवादी न्यूज। बघूया आजच्या काही ठळक घडामोडी। वसई विरारकरांसाठी आनंदाची बातमी। विरार पूर्व येथील नवनिर्मित श्री द्वारकाधीश मंदिरात 26 नोव्हेंबर 2025 पासून भव्य प्राणप्रतिष्ठा महोत्सव आणि विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात होत आहे। या कार्यक्रमाचे आयोजक हितेंद्र विष्णू ठाकूर, प्रवीणा हितेंद्र ठाकूर आणि समस्त ठाकूर परिवार यांनी केले आहे। संपूर्ण 5 दिवसाच्या या सोहळ्यात संत महंत, कलावंत आणि भाविकांची मोठी उपस्थिती लाभणार आहे। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते संजय दत्त यांनी विशेष हजेरी लावली, ज्यामुळे कार्यक्रमाच्या वैभवात आणखी भर पडली। आज गेले सलग 3 दिवस विविध धार्मिक कार्य चालू होती, होम हवन चालू होतं आणि आज प्राण प्रतिष्ठा झालेली आहे। 4 वाजता मंदिर सर्वांसाठी शंकराचार्यजींच्या आशीर्वादाने सुरू होणार आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि 26, 27, 28, 29 आणि 30 या सर्व दिवशी विविध कार्यक्रम आणि उपक्रम धार्मिक राबवले जाणार आहे। प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या इच्छेमुळे द्वारकाधीशांच्या कृपेमुळे हे मंदिर झालेलं आहे। इतक्यावर न थांबता त्यांना विविध उपक्रम सर्व समाजासाठी, सर्व धर्मांसाठी या देवळामध्ये कसे होतील हा देखील त्यांचा एक मानस आहे। हे मंदिर जे आहे ते मला वाटते पालघर मुंबईमध्ये सर्वात द्वारकाधीशाचं एवढं मोठं मंदिर असेल। सेम टू सेम प्रतिकृती द्वारकाधीश मंदिराची ही केलेली आहे। का जे गोरगरीब आहेत, सामान्य आहेत, वृद्ध आहेत, ज्यांना तिकडे जाऊ शकत नाही दर्शनाला, तर इकडे प्रवीणाताईंच्या इच्छेमुळे द्वारकाधीशांची कृपा झाली आणि इथे ही उपलब्ध झालेली आहे। निसर्ग संपन्न असं मंदिर आहे की पूर्वेला इथे तुम्ही बघाल तर आपल्याला ईश्वरपुरी आहे, पश्चिमेला जीवदानी देवी आहे, दक्षिणेला तानसा वैतरणा सूर्या नदी आहे, अरबी समुद्र आहे। असा चारी बाजूने इकडे धार्मिक महत्त्व असलेली ही जागा आहे आणि अशा ठिकाणी हे मंदिर झालेलं आहे आणि आजपासून मंदिर सर्वांसाठी दर्शनाला मोकळं झालेलं आहे, खुलं केलेलं आहे।